दिवार वंदन तसेच या मातृस्मृतीच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक ममता सागर महाउपासिका त्यांनी मीराताई आंबेडकर यांच्याही वयोगतीने चाललेल्या धर्ममंगल कार्यात दिवार वंदन तसेच या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांना यांच्या कार्याला वंदन करतो। त्याचबरोबर या धर्मसंस्थेचे प्रमुख सल्लागार बहुजनांचे श्रद्धास्थान श्रेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुंबई प्रदेशच्या माध्यमातून वर्षावास द बहुजन मालिका आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमच्या मुंबई प्रदेशचे संकल्प विभागाचे आदरणीय विलासजी ढोबळे साहेब, त्याचबरोबर पूजनीय म्हणजे प्रतापपाल पूजनीय म्हणजे विशुद्ध मोदी यांना देखील दिवाळखंड शंकरराव ज्यांचा आज 15वा पुष्प आहे ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय शिबी तेलतुंबे साहेब, त्याचबरोबर मुंबईचा जे पर्यटन विभाग समजतात ते आमचे गुरु सुनील बनसोडे, त्याचबरोबर चैत्यभूमीचे व्यवस्थापक मुंबई प्रदेशचे संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय प्रदीपजी कांबळे साहेब, त्याचबरोबर सागर गांगुर्डे हिशोब तपासनीस मुंबईचं संरक्षण विभागाचे आमचे सचिव मंगेश जारसूर साहेब, संरक्षण विभाग सचिव आदरणीय अभिजितजी गोरपडे, झोन क्रमांक 6 चे प्रभारी आणि मुंबई प्रदेशचे झोन क्रमांक संघटक आदरणीय जाधव साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी झोन मधून आलेले झोन क्रमांक 6 चे कोषाध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ तपासे त्यांचे उपाध्यक्ष वाघमारे साहेब, झोन क्रमांक 1 चे उपाध्यक्ष बबनजी गायकवाड, झोन क्रमांक 2 चे सरचिटणीस आदरणीय महेंद्रजी पवार, महिला सचिवा सुनीताताई मस्के, सरचिटणीस शाखा नायगाव, त्याचबरोबर पवारताई सिद्धार्थ आंडे ज्यांनी सुंदर असं सूत्रपणे या ठिकाणी घेतलं आणि ते फोटोग्राफी देखील करतात, त्याचबरोबर आमचे आमदार सैनिकांचे विकास सायरे, ओंकारजी वानकडे, शशिकांतजी चव्हाण आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी विभाग आले वाढ शक्तीचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, केंद्रीय शिक्षिका, माजी श्रावणे, संत सैनिक या ठिकाणी सेवा झालेले संत सैनिक आपल्या सर्वांना मी या ठिकाणी सविनय जयभीम करतो आणि आजचं 15वा पुष्प गोपण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय कोषाध्यक्ष उपस्थित आहेत, त्यांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी मी मुंबईचे पर्यटन संरक्षण विभागाचे जे आमचे उपाध्यक्ष आहेत आजच्या या मालिकेचे देखील ते अध्यक्ष आहेत, ते आदरणीय विलासजी ढोबळे साहेब यांना मी विनंती करेन की त्यांनी तेलतुंबे साहेबांची ओळख करून द्यायची आणि त्यानंतर त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून अशा विषयाला सुरुवात करायची। जय भीम। अखंड विश्वाला स्वातंत्र्यामध्ये मार्ग देणारे महान समय संबुद्ध भारताचे प्रकार महामानव बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर या महापुरुषाच्या विचारांना वंदन। आज या ठिकाणी शाखा प्रदेश यांच्या वतीने आषाढ राष्ट्रीय पौर्णिमा या दरम्यान वर्षात पौर्णिमा आयोजन करण्यात आलेले आहे आणि या मालिकेच्या ठिकाणी 15 पुष्प गणपत असताना या ठिकाणी प्रमुख उपस्थित पूजनीय वंदे विशुद्ध मोदीजी, पूजनीय सरदारजी यांना मंचाप्रणाम करून या ठिकाणी उपस्थित सर्व मुंबईचे पदाधिकारी, सर्व उपासक उपासिका सर्वांचे नाव घेतले आहेत, पूजनीय सर्वांचे नाव घेतलेले आपल्या सर्वांना सष्टे जय भीम। या ठिकाणी संशय नियमानुसार जे प्रवचक आहेत त्यांचा परिचय करून देणं गरजेचं असतं आणि आजचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांती लढे आणि या विषयाला प्रामुख्याने न्याय देण्यासाठी केंद्रीय विभागाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय शिबी तेलतुंबे आलेले त्यांचा परिचय आहे। त्यांचं पूर्ण नाव आहे
चिमलचंद गुरुजी ते 2015 ला बहुतेक झालेले आहेत. 2017ला केंद्रीय शिक्षक झालेले आहेत. ते पॉवर कॉम्प्लेक्स शाखा बदलापूर या ठिकाणी 2007 पासून कौशल्य काम पाहिलेलं आहे. बदलापूर शहर शाखेमध्ये कौशल्य 2014 काम पाहिलेलं आहे. ठाणे जिल्हा शाखा कौशल्य 2018 काम पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पशुसंवर्धन सचिव म्हणून त्यांनी 2019 काम पाहिलेलं आहे. आणि विद्यमान ते राष्ट्रीय कोषाध्यक्ष आहेत. गुरुजींचा असा आपल्या परिचय विरुद्ध त्यांनी दीपक विषयाला सुरुवात करावी. साधु साधु साधु. दोघे ते पक्के महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आदर्श विचारांना कधी प्रणाम. संस्थेचे दुसरे अध्यक्ष आणि या चित्रपटाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला म्हणून व्यक्त करतो. त्याचप्रमाणे संस्थेच्या तिसऱ्या अध्यक्षा आपल्या सर्वांच्या महाउपासिका आंबेडकर यांच्याही कार्याला म्हणून कामना व्यक्त करून त्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला नमन करतो. या क्षेत्रभूमी या ठिकाणी वर्षात प्रवचन मालिका अशा पद्धतीपासून सुरू आहे आणि या आजच्या या दिवशी उपस्थित असलेले मुंबई प्रदेशचे सरचिटणीस पडेकर गुरुजी, त्याचप्रमाणे या प्रवचन मालिकेचे अध्यक्ष आणि मुंबई प्रदेशचे संस्कार उपाध्यक्ष आदरणीय विलास ढोबळे गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले चैत्यभूमीचे व्यवस्थापक आणि मुंबई प्रदेशचे संरक्षण उपाध्यक्ष आदरणीय कांबळे गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सुनील बनसोडे गुरुजी, जे सर्वच बघतायत, ते केंद्र बघतायत, महाराष्ट्र बघतायत आणि मुंबई पण बघतायत, असे आमचे बनसोडे गुरुजी. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आडसोळे गुरुजी, पर्यटन संस्कार सचिव, त्याचप्रमाणे आमचे सर्वच मुंबईचे पदाधिकारी, वेगवेगळ्या झोनमधून आलेले सर्व पदाधिकारी, उपासक उपासिका, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, सैनिक, आपल्या सर्वांना सस्नेह हो. आता जो 15 विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांती लढे, आपल्याला हा विषय मागे पण झालेला आहे, परंतु आपल्या बाबासाहेबांचं जे काय कार्य आहे, बाबासाहेबांचं जे काय कष्ट घेतलेले बाबासाहेबांनी, ते आपल्या समोर मांडणं आणि आपल्याला हे ज्ञात असणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्यानुसार आपल्याला संस्थेने हा बाबासाहेबांचे काय क्रांतिकारी आहे तो विषय आपल्याला दिलेला आहे. आपल्याला माहित आहे की 1896 साली रामजी बाबा त्या मोहोळ या ठिकाणून रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर आपण कुठे जावं तर त्यांनी ठरवलं की आपण दापोली या ठिकाणी जाऊया आणि दापोली ठिकाणी आपण स्थायिक होऊया. ते दापोली या ठिकाणी आले, परंतु या दापोलीमध्ये इतका जातीयवाद होता
की बाबासाहेबांना त्या ठिकाणी शाळेमध्ये नावं टाकलं गेलं नाही. मुलांची तर शाळा व्हायला पाहिजे, मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे. मग रामजी बाबांनी काय केलं की आपला मुक्काम हा सातारा या ठिकाणी आवडला आणि सातारा या ठिकाणी ते PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट मध्ये कामाला लागले आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना मग सातारा हायस्कूल मध्ये त्यांना बाबासाहेबांना भेट टाकलं. बाबासाहेबांची पहिली जून सुरू झाली. परंतु बाबासाहेबांना तिथं संस्कृत भाषा घ्यायची होती. संस्कृत भाषेविषयी बाबासाहेबांना फार ओढ होती की आपण संस्कृत शिकावं. परंतु तिथले जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी एका आत्महत्येच्या मुलाला संस्कृत शिकवणं हे काय गैर समजलं आणि बाबासाहेबांना त्याच्याऐवजी संस्कृतऐवजी मग पर्शियन भाषा त्यांना बाबासाहेबांना तिथे शिकवायला लागली. तर पुढे साताऱ्यामध्ये राहत असताना बाबासाहेबांना किती कष्ट पडले तेच बघा. बाबासाहेबांचे केस देखील कापत नव्हते नावी लोक. ते नावी म्हणजे ओबीसी ते काय उच्चवर्गीय नव्हते तरी पण बाबासाहेबांचे किंवा अस्पृश्य वर्गाचे केस देखील हे नावी कापत नसत. तर त्याच्या बदली मग बाबासाहेबांची बहीण तुळसा किंवा बाबासाहेबांची आत्या मीराबाई आता वेगवेगळ्या चरित्र जे आहेत वेगवेगळे त्यामध्ये वसंत पण असतील, आपले धनंजय असतील, करमुळे असतील, त्यांनी वेगवेगळे सांगितले. कोणी सांगितलं तुळसा सांगितलंय, कोणी सांगितलं की मीरा आत्या केस कापायचं. अशा प्रकारे केस कापणं देखील त्यांना आपल्या घरच्याकडून करून घ्यावं लागतं. दुसरं काय म्हणजे ज्यावेळेस ते रामजी बाबा हे ची बदली झाली होती. आता बदली त्यांची गोरेगाव आणि कोरेगाव दोन चरित्रकार वेगवेगळे ठिकाण सांगतात की काही सांगतात की गोरेगावला होती बदली, काही सांगतात कोरेगावला होती. पण ज्यावेळेस रामजी बाबांनी त्यांना पत्र पाठवलं, मुलांना पत्र पाठवलं की तुम्ही मला भेटायला या, त्याचं उत्तर मग यांनी दिलं आम्ही तुम्हाला भेटायला या तारखेला आम्ही तुम्हाला भेटायला येतो. परंतु त्या पोस्टमननी ते पत्र त्यांना दिलंच नाही रामजी बाबांना आणि हे तरी दोन निघाले, रेल्वेने गेले आणि मसूर स्टेशनवरती उतरून मसूर स्टेशनवर उतरून मग पुढे ते थांबले तिथे. ते थांबले तर बाबा रामजी बाबाची वाट पाहत थांबले तिथे. परंतु रामजी बाबा काही ते आलेच नाही. रामजी बाबाला काही कल्पनाच नाही की आपले मुलं इकडे येतात म्हणून. आता ते थांबल्यानंतर अंधार पडायच्या अगोदर यांना वाटले की आता रामजी बाबा येत नाही तर आपण काहीतरी व्यवस्था करूया. तिथे एक गाडीवाला होता, त्या गाडीवाल्याला सांगितलं की तुम्ही आम्हाला आमच्या या गोरेगावला घेऊन चला. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही बसा आणि त्यांनी मग गाडीमध्ये बसवलं आणि पुढे घेऊन चालले. पुढे गप्पा मारत असताना त्या गाडीवाल्यांना कळलं की हे मुलं आपले नाहीत, म्हणजे हे मुलं अस्पृश्य समाजाचे. तर त्या गाडीवाल्याने त्यांना उतरवून दिलं, गाडीवाल्यांना मध्येच उतरवून दिलं. आता त्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर कोण होतं तर बाबासाहेब स्वतः होते, आनंदराव होते आणि आनंदरावच्या नंतर असं काही सांगतात म्हणजे प्रकार की त्यांच्या बहिणीचे भाचे होते, बहिणीचे मुळे होते, म्हणजे बाबासाहेबांचे भाचे होते की भाची होते असं सांगतात. तर दोन मुलं होती छोटी आणि आनंदराव आणि बाबासाहेब. अशा प्रकारे मग त्यांना उतरून दिल्यानंतर हे काय काढले की आम्हाला एवढं आता आम्हाला माहित नाही काय एवढं लांब जायचं पुढं, तुम्ही पैसे आमच्याकडून डबल घ्या, पैसे डबल घ्या, परंतु तुम्ही आम्हाला येऊ द्या. ठीक आहे. मग गाडीवाला तयार झाला. पण गाडीवाल्याने एक आठ टाकली की मी काय गाडी बसणार नाही, गाडी तुम्ही चालवायची आणि तुम्हीच या जमीन पायी चालणार. परंतु बरंच दूर गेल्यानंतर मग तो गाडीवाला परत थकला, मग तो परत गाडी बसला, परत पुढे गाडी बरेच वेळ गाडी चालली. नंतर अंधार पडल्यानंतर मग तिथे एका ठिकाणी थांबले आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ते गोरेगाव ठिकाणी पोहोचले. तर म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेबांना लहानपणापासून हे चटके अस्पृश्य चटके बसत होते. नंतर चौथी पर्यंत ते शिक्षण झालं साताऱ्याला. नंतर त्यांची नोकरीचा प्रॉब्लेम झाला म्हणून रामजी बाबांनी सांगितलं चला आपण आता मुंबईला जाऊया, मुंबईला आपली काहीतरी 2 वाजता होईल. आणि म्हणून रामजी बाबा मुंबईला आले. मुंबईला त्यांनी बाबासाहेबांना मुंबईच्या एलिफंट हायस्कूलमध्ये टाकलं आणि तिथे 5वी मध्ये बाबासाहेबांनी ऍडमिशन घेतलं. तिथे ऍडमिशन घेतल्यानंतर बाबासाहेब तसे हुशार होते. तर एका शिक्षक जे होते त्या शिक्षकांनी सांगितलं की बाबासाहेब तुम्ही गणिताचा विषय होता ते गणित सोडवा. बाबासाहेब तिथे उठले गणित सोडवायसाठी. तर सर्व बाजूच्या मुलं सर्व ओरडायला लागले की तुम्ही जाऊ नका तिकडे, कारण फळ्याच्या पाठीमागं आमच्या
डबे आहेत, आमचं जेवण आहे. बाबासाहेबांना तिथे फळापर्यंत जाऊ दिलं नाही. बाबासाहेबांना शेवटच्या बाकडीवरती तिथे बसावं लागायचं एलपी हायस्कूलमध्ये. परंतु त्यावेळेचे शिक्षक होते नारायण जोशी म्हणून, नारायण जोशी नावाचे एक शिक्षक होते, परंतु ते पुरोगामी शिक्षक होते. त्यांनी बाबासाहेबांना पुढच्या बाकड्यावर बसवलं होतं. अशा काही काही शिक्षकांना बाबासाहेबांना जे भेटले ते फार चांगले शिक्षक भेटले. काही एक शिक्षक त्या हायस्कूलमध्ये एक शिक्षक होता, तो बाबासाहेबांना म्हणायचा की तुम्हाला शिकून करायचं काय, अस्पृश्यांना शिकून करायचं काय, अशा प्रकारचं बाबासाहेबांना सांगायचा. पण बाबासाहेब त्याला उत्तर द्यायचे की आम्ही शिकू आणि मग तुम्हाला कळेल की आम्ही शिकल्यानंतर काय होतं ते. त्यानंतर बाबासाहेब BA पास झाले. बाबासाहेबांना शिष्यवृत्ती घेतली. BA साठी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती घ्यावी लागली आणि शिष्यवृत्ती घेतल्यानंतर बाबासाहेब BA ख्रिश्चन हायस्कूल कॉलेजमधूनच झाले आणि ख्रिश्चन कॉलेजमधून BA झाल्यानंतर त्या सह्याद्री वाळकाने त्यांना शिष्यवृत्ती दिली होती. तर त्यांचं आठ होते की तुम्ही आमच्याकडे यावं आणि आमची नोकरी करावी. त्याप्रमाणे BA झाल्यानंतर बाबासाहेब बडोद्याला गेले. बडोद्याला गेल्यानंतर तिथे त्यांची नोकरी केली. नोकरी केली असताना त्यांना लेफ्टनंट म्हणून त्यांची नोकरी, त्यांचं जे पद होतं सह्याद्री वाळकांच्या बडोदा संस्थांमध्ये लेफ्टनंट म्हणून पद होतं. परंतु काय होतं की लेफ्टनंट होतं, काही म्हणजे काही बोलतात लेफ्टनंट होतं, काही बोलतात की सेक्रेटरीएट मध्ये त्यांना नोकरी भेटली होती. सेक्रेटरीएट मध्ये त्यांचं सचिवालय, त्या सचिवालयामध्ये नोकरी अशी होती की एक दिवस या ऑफिस मध्ये काम करायचं, एक दिवस त्या ऑफिस मध्ये काम करायचं, म्हणजे वेगवेगळ्या ऑफिस मध्ये बाबासाहेबांना काम करायला लागायचं. बाबासाहेब तिथे गेले बडोद्याला. तर बडोद्याला गेल्यानंतर मग ते त्यांची राहायची व्यवस्था काय करायची, तर राहायची व्यवस्था 2-4 दिवस बाबासाहेब महालवाड्यात तिथे राहिले. बडोद्याला महालवाड्यात तिथे राहिले. परंतु त्यानंतर मग त्यांना एक आर्य समाजाचे समाजिष्ट असे पंडित आत्माराम भेटले आणि पंडित आत्माराम यांनी त्यांची व्यवस्था काय केली, त्यांच्या स्वतःच्या घरी केली. त्याच्यामुळे तिथे राहू लागले आणि नोकरी करू लागले. परंतु नोकरी करत असताना अगदी 9व्या दिवशी बाबासाहेबांना तार आली की रामजी बाबाची तब्येत फार बिघडलेली आहे, रामजी बाबाची तब्येत बिघडली आहे, तुम्ही ताबडतोब या. बाबासाहेबांनी लगेच बाबासाहेब निघाले, दुसऱ्या दिवशी निघाले आणि वापस येत असताना आपल्याला माहिती आहे की सुरत या ठिकाणी बाबासाहेब मिठाई घ्यायसाठी उतरले आणि नंतर मग त्यावेळेस अशा कंटिन्यू गाड्या नव्हत्या. ते गाडी गेली की दुसऱ्या दिवशी गाडी आली. तर बाबासाहेबांना तिथे राहावं लागलं. तिथे मग बडोदा या ठिकाणी राहावं लागलं, सुरत या ठिकाणी राहावं लागलं आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बाबासाहेब मुंबईला पोहोचले. मुंबईला पोहोचल्यानंतर आपल्याला माहिती आहे की रामजी बाबाचं निधन त्यावेळेस झालं. बाबासाहेब आल्यानंतर रामजी बाबाचं निधन झालं. बाबासाहेब रामजी बाबाला भेटले होते. निधन झाल्यानंतर मग काही दिवसानंतर बाबासाहेबांकडे प्रश्नच पडला की आता पुढे काय करायचं. तर याच दरम्यान सह्याद्रीराव गायकवाड ते मुंबईमध्ये आले होते. मुंबईमध्ये एक परिषद होती, या परिषदेला जॉईन करण्यासाठी सह्याद्रीराव गायकवाड आले होते आणि सह्याद्रीराव गायकवाडांनी बाबासाहेबांनी त्यांची भेट घेतली आणि सांगितलं की मला असा प्रॉब्लेम झालेला आहे, तिथे राहायची माझी व्यवस्था होत नाहीये, मला तुम्ही नोकरी दिली परंतु माझी राहायची व्यवस्था तिथे काही नाहीये. तर त्यावेळेस सह्याद्रीराव गायकवाड बोलले की तुम्ही असं करा, मला मी अजून शिष्यवृत्ती देतो तुमच्या पुढच्या शिक्षणासाठी, तुमचं काय म्हणजे पुढचं काय करायचं ठरवलं तुम्ही. तर बाबासाहेब सांगितलं तुम्हाला पुढे MA करायचं म्हणून. तर त्यावेळेस ठीक आहे, मग तुम्हाला मी 2 वर्षाची तुम्हाला MA साठी तुम्हाला मी शिष्यवृत्ती देतो, तुम्ही अमेरिकेमध्ये जाऊन 2 वर्षाचा कोर्स तुम्ही MA करा. ठीक आहे बाबासाहेब बोलले. तर बाबासाहेबांचं जे कागदपत्र वगैरे सगळे ते सेक्रेटरीला सादर केले. पण तो जो अधिकारी होता त्या अधिकाऱ्याने काय केलं, बाबासाहेबांची 1 वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर केली. बाबासाहेब अमेरिकेला गेले. तिथे 1 वर्ष घेतल्यानंतर मग परत सह्याद्रीराव गायकवाडांनी त्यांना एक्सटेन्शन परत पुढचं दिलं. म्हणजे 2 वर्ष बाबासाहेब तिथे राहिल्यानंतर बाबासाहेब MA होऊन परत आले. MA झाल्यानंतर मग परत शिष्यवृत्ती दिली होती. परत त्यांची आठ होती की तुम्ही आमच्याकडे नोकरी करायला पाहिजे. बाबासाहेब परत 1917 ला परत बडोद्याला गेले आणि बडोद्याला गेल्यानंतर मग बाबासाहेब तिथे सैनिक सचिव बोलतात काही आणि काही रचनाकार बोलतात की अकाउंटंट जनरल त्यांच्या कार्यालयामध्ये बाबासाहेबांनी काम सुरू केलं. परंतु ते पण तोच परीक्षा म्हणजे प्रॉब्लेम तर तोच होता, राहायचा प्रॉब्लेम होता. तर बाबासाहेब तिथे एका पारसी धर्मशाळेमध्ये राहिले. पारसी धर्मशाळेमध्ये काही दिवस राहिले असता त्यांना देखील कुणकुण लागली आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्ही अस्पृश्य आहात, तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही. बाबासाहेबांनी तिथं खोटं नाव सांगितलं होतं, एडरजी सौरभजी असं नाव सांगितलं होतं. आणि
शेताची स्वरूपची नावाने बाबासाहेब तिथं राहत होते. तर त्यांनी सांगितलं तुम्ही आताच्या आता तुम्ही आमच्या धर्मशाळेमधून बाहेर पडा. परंतु बाबासाहेबांनी मला फक्त 8 तासाची मुदत द्या आणि 8 तासानंतर माझी राहायची व्यवस्था काहीतरी मी करतो. परंतु 8 तासामध्ये बाबासाहेबांची कोणतीही व्यवस्था झाली नाही. शेवटी बाबासाहेबांना तिथून निघावं लागलं. रात्र होती, बाबासाहेब रात्रीतून निघाले. तुम्हाला माहिती आहे का, आता 23 सप्टेंबरला आपण काय करतो, संकल्प दिन साजरा करतो. बाबासाहेब तिथून निघाले आणि गायकवाड गार्डन आहे, त्या गार्डनच्या एका झाडाखाली ते बसले आणि त्यांनी विचार केला की मी एवढा शिकला सवरला असून माझी ही कंडिशन आहे, म्हणजे मला या प्रकारचा त्रास सहन करावा लागतोय, तर माझ्या समाजाचं काय होईल. बाबासाहेबांनी त्यावेळी ठरवलं की आता आपण आपल्या समाजासाठी काम करायचं. म्हणून आता काय झालं तरी आपण हे काम करायचं. बाबासाहेब परत मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर तुळशीवर गुरुजीला भेटले. तुळशीवर गुरुजींना भेटल्यानंतर तुळशीवर गुरुजी बोलले ठीक आहे, माझे एक मित्र आहेत बोलले बरोबर, माझे एक मित्र आहेत प्रोफेसर सॅम्युअल जोशी. प्रोफेसर सॅम्युअल जोशी त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तुळशीवर गुरुजींनी आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांची तुम्ही काहीतरी राहायची व्यवस्था करा. तर सॅम्युअल जोशी बोलले की ठीक आहे, तुम्ही बाबासाहेबला पाठवून द्या. बाबासाहेब तिसऱ्यांदा परत वडोदराला गेले. वडोदराला गेले, बाबासाहेब स्टेशनवरती सॅम्युअल जोशी महाशय तिथे आले स्टेशनवरती आणि बाबासाहेबांची भेट घेतली आणि सांगितलं की बाबासाहेब प्रॉब्लेम झालेला आहे की माझी पत्नी काय बोलते की माझी पत्नी बोलते की तुम्हाला राहायला परमिशन नाही म्हणून. परत बाबासाहेब स्टेशनवरून परत वापस मुंबईला आले. म्हणजे अशा प्रकारे बाबासाहेब 3 वेळा त्या मुंबईवर वडोदराला गेले, परंतु नोकरीचं त्यांच्या काय सेटलमेंट झालेलं नाही. मग त्याच्यानंतर मुंबईला आल्यानंतर अखिल भारतीय परिषदेचं एक शिबिर होतं, एक संमेलन होतं आणि त्याचे अध्यक्ष होते विठ्ठलरामजी शिंदे. आता विठ्ठलरामजी शिंदे डिफरंट कास्टचे एक पदाधिकारी म्हणून काम करत होते. आपल्याला वाटतं विठ्ठलरामजी शिंदे हे म्हणजे अस्पृश्यांसाठी काम करतात, परंतु खरं म्हणजे ते अस्पृश्यांसाठी काम करत नव्हते, ते आपल्या अस्पृश्यांच्या विरुद्धच काम करायचे ते. तर त्यांच्या कार्यक्रमासाठी सयाजीराव गायकवाड इथं आले होते. तर सयाजीराव गायकवाड तिथं आल्यानंतर बाबासाहेब मुंबईमध्ये असताना सुद्धा सयाजीराव गायकवाड बाबासाहेबांनी भेट घेतली नाही. कारण ह्या शिंदे जे होते ते शिंदे हे काय करायचे, सांगताना म्हणजे बोलताना ते करायचे की आम्ही अस्पृश्यांसाठी काम करतोय, परंतु आत्महत्या हे काय अस्पृश्यांच्या विरुद्ध वागत होते. अशा प्रकारचं बाबासाहेब म्हणजे आर्थिक विवेचनच होते. आता काय करायचं, म्हणून त्यावेळेस त्याचे एक सहकारी होती KB इराणी नावाचे आणि एक सहकारी होते श्री भाटीना, असे 2 सहकारी होते बाबासाहेबांच्या ओळखीचे. तर त्यांनी काय केलं बाबासाहेबांना, बाबासाहेब तुम्ही म्हणजे 2 तुम्हाला शिकवण्या देतो आम्ही, हे फारसी ग्रस्त होते, तर तुम्हाला शिकवण्या देतो, त्या शिकवण्या तुम्ही शिकवा आणि त्यापासून तुम्हाला काहीतरी पुढे इन्कम तुमचं होईल. तर बाबासाहेब त्या ठिकाणी मग त्या शिकवण्या शिकवू लागले. आणि दुसरे काही इराणी होते, चांगले व्यावसायिक होते इराणी. ते इराणी काय बोलले की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये माझं लेखनाचं काम किंवा कामकाजावर देखरेख अशा प्रकारे तुम्ही काम करा. म्हणजे बाबासाहेबांच्या 2 शिकवण्या आणि हे देखरेखीचं काम बाबासाहेबांना भेटलं आणि या तुटपुंच्या वर्षामध्ये बाबासाहेब काम करू लागले. बाबासाहेबांनी त्यानंतर मग एक स्टॉक अँड शेअर्स म्हणून अशी कंपनी टाकली बाबासाहेबांनी. ही कंपनी जी होती, मोठमोठ्या कंपन्यांना शेअरच्या बाबतीमध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं किंवा व्यावसायिकांना शेअर संबंधी माहिती द्यायचं काम करत होते. ही चांगली कंपनी चालली होती, बाबासाहेबांची ही कंपनी चांगली चालली होती. परंतु कोणीतरी या व्यावसायिक लोकांना खबर लागली की हा अस्पृश्य आहे आणि अस्पृश्याची ही कंपनी आहे. तर बाबासाहेबांनी ती कंपनी म्हणजे त्या कंपनीला कोणी काम देणं झालं आणि त्यामुळे बाबासाहेबांची ही कंपनी देखील बंद पडली. त्यानंतर मग बाबासाहेबांनी एक सिडनी कॉलेजमध्ये प्रोफेसरची एक जाहिरात आली आणि या जाहिरातीसाठी बाबासाहेबांनी मग आपलं अप्लिकेशन केलं आणि बाबासाहेब सिडनी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून तिथे रुजू झाले. तिथे रुजू झाल्यानंतर पण आपल्याला माहिती आहे की तिथं देखील पाणी देखील त्यांना त्यांच्यासाठी वेगळं मडकं ठेवलं. प्रोफेसर असून सुद्धा त्यांना वेगळं मडकं ठेवलं होतं. उच्च शिक्षित असून सुद्धा बाबासाहेबांना अशा प्रकारची वागणूक होती. मग आता आपण सामाजिकच कार्य करावं, त्या सामाजिक कार्यामध्ये आपण झोकून द्यावं बाबासाहेबांनी ठरवलं. आणि त्यानंतर मग बाबासाहेब हे 1917 मध्ये बाबासाहेब MA झाले होते. परंतु त्याच वेळेस असं आपलं जे
बाबासाहेबांबद्दल काय झालं, बाबासाहेबांना किती त्रास सहन झालाय त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय की बाबासाहेबांना ते त्रास सहन केला म्हणून त्यांना क्रांतीकडे पुढे बाबासाहेबांनी केले. हे जे स्वतः सहन झालं, स्वतः बाबासाहेबांना एवढा त्रास झालाय, आपल्या समाजाला एवढा त्रास झालाय आणि म्हणून बाबासाहेब जे पुढे जे क्रांतीकडे केले बाबासाहेबांनी हे याच्यामुळे केले की आपल्याला त्या बाबा समाजासाठी काहीतरी करावं म्हणून बाबासाहेबांनी पुढे क्रांतीकडे केले. तर पहिल्याच बाबासाहेबांचा जो लढा होता ते साऊथ बोरो कमिशन जे होतं ते साऊथ बोरो कमिशनचे साक्ष बाबासाहेबांना 1970 मध्ये ब्रिटिश सरकारने ठरवलं होतं की आता यांना टप्प्याटप्प्याने आपण भारत सरकारकडे आपण राज्यकारभार सोपवायचा. 1917 साली एक एडविन मार्टिन हे ब्रिटिश सरकारचे भारतीय सचिव होते आणि त्याचप्रमाणे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड हे भारतामध्ये आले आणि भारतामध्ये येऊन त्या म्हणजे यांना कशा प्रकारचं राजकीय महत्व द्यायचं किंवा राजकीय सत्ता द्यायची याबद्दल ते चर्चा करण्यासाठी ते आले आणि त्यांनी बऱ्याच लोकांबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर मग त्यांनी एक अहवाल 1918 त्यांनी एक अहवाल दिला आणि अहवालानुसार मग साऊथ बोरो कमिशनची स्थापना केली. ते साऊथ बोरो कमिशन काय करणार होतं, साऊथ बोरो कमिशन हे भारतीयांना राजकीय अस्तित्व, राजकीय त्यांच्या काय काय द्यायचंय, कुणाकुणाला काय द्यायचंय, अस्पृश्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही, मतदानाची आखणी कशा प्रकारे करायची, विरोधी लोकशाहीचं सरकार कशा प्रकारे आखणी करायची, सरकार कशा प्रकारे स्थापन करायला पाहिजे, सरकार स्थापना करण्यासाठी विविध तोडजोडी कशा करायला पाहिजेत, काय काय शिफारशी करायला पाहिजे, अशा प्रकारच्या मागण्या मान्य करण्यासाठी साऊथ बोरो कमिशन या इंग्लंडच्या व्हाईसरॉयने नेमलं होतं. म्हणजे साऊथ बोरो कमिशन भारतामध्ये आलं. भारतामध्ये आल्यानंतर हे जवळजवळ 24-19 ते 31-19 त्याच्यापर्यंत त्यांनी काय केलंय, विविध लोक जे असतील भारतामध्ये ज्या विविध जाती आहेत, विविध धर्म आहेत, व्यावसायिक आहेत, ते प्रतिनिधी आहेत, डिस्प्रेस क्लासचे जे लोक आहेत, सर्वंट ऑफ इंडिया, मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे जे पदाधिकारी आहेत, अहमदाबाद गिरणी, त्यावेळेस हे मुंबई नव्हतं त्यावेळेस अहमदाबाद गिरणी कामगार संघटना याचे मालक होते, त्या संघटनेचे प्रतिनिधी, अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर या साऊथ बोरो कमिशननी चर्चा केली आणि त्या चर्चेला बाबासाहेबांनी 27/19 ला एक साक्ष दिली आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणताय की अस्पृश्य समाजाला याच्यामध्ये इक्वेलिटी नाहीये, अस्पृश्य समाज इथे फार मागासलेला आहे. ब्रिटिश राजवट असून सुद्धा आमच्या समाजाला सामाजिक राजकीय महत्व मिळालेलं नाही. 1919 पर्यंत आम्हाला राजकीय किंवा सामाजिक भाग मिळालेला नाहीये, आम्हाला राजकीय हक्क पाहिजेत. म्हणून बाबासाहेबांनी काय केलं, 27/19 ला त्याला कमिशन समोर साक्ष दिली आणि त्यांनी सांगितलं की या भारतामध्ये 5 प्रकारचे लोक आहेत, हिंदू आहेत, मुसलमान आहेत, जे ख्रिश्चन आहेत, पारशी आणि ज्यू आहेत. परंतु आणखी एक जमात याच्यामध्ये आहे जे हिंदू, जो सांगितलं तुम्हाला ते हिंदू मध्ये देखील काय आहेत माहितीये का, अस्पृश्य लोक आहेत. हिंदू मध्ये पण अस्पृश्य लोक आहेत, हे तुम्हाला सांगितलेलं नाहीये. ज्या काय राजकीय पुढाऱ्यांनी तुम्हाला जे काय सांगितलंय त्याच्यामध्ये हिंदू फक्त सांगितलंय, हिंदू मध्ये अस्पृश्य आहेत आणि त्यांना काय अधिकार नाही, त्याबद्दल तुम्हाला काय माहिती दिलेली नाही. तर याबद्दल ही तुम्हाला माहिती मी देतोय. आणि याच डिस्प्लेस क्लासचे जे होते विठ्ठलरामजी शिंदे यांची देखील या ठिकाणी मुलाखत झाली होती. त्यांनी देखील साक्ष साऊथ बोरो कमिशन मध्ये दिली होती. यांनी काय दिलं होतं, रामजी शिंदेने काय दिलं होतं की राष्ट्रीय हिताला बाधक असणाऱ्या अस्पृश्यासाठी राजकीय हक्काची मी मागणी करणार नाही. यांचे राजकीय जे हक्क आहेत ते स्पृश्य लोक देतील. स्पृश्य जे लोक आहेत हे आमचे जे स्पृश्य लोक आहेत, हिंदू स्पृश्य लोक, हे अस्पृश्याला अधिकार देतील. अशा प्रकारचं वक्तव्य रामजी बाबा विठ्ठलरामजी शिंदेने केलं होतं. म्हणजे तुमची वेगळी अस्पृश्यासाठी मागणी नाहीये, तर स्पृश्यासाठीच मागणी आहे. परंतु स्पृश्य जे लोक आहेत, जे उच्चवर्गीय आहेत, या अस्पृश्याला राजकीय हक्क देतील. म्हणजे यांनी विरोध केला होता, रामजी शिंदेने या विरोध केला होता. या विरोधासाठी मग बाबासाहेबांनी पुढे त्याची साक्ष दिली आणि बाबासाहेबांनी त्या रामजी बाबाच्या सूचनेला काय बोलले, ते एक मूर्ख असं सांगितले. बाबासाहेब काय बोलतात, या रामजी शिंदेने जी योजना दिली या योजनेला बाबासाहेबांनी मूर्ख योजना आहे. अशा प्रकारे बाबासाहेब आणि आपले हक्क जे आहेत, अस्पृश्याचे हक्क आहेत, त्या साऊथ बोरो कमिशन समोर बाबासाहेबांनी मांडले. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की त्यानंतर मानगाव परिषद झाली 1920 ला.
1919 स्वातंत्र्य तुमचं झालं, 1920 माणगाव परिषद झाली. त्या माणगाव परिषदेसाठी त्यावेळेस जे सामाजिक स्थित्यंतर सुरू होते. आपल्याला माहिती आहे की बाबा महात्मा फुले यांची जी चळवळ होती, ती चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ सुरू झाली होती, सत्यशोधक सामाजिक चळवळ. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंची चळवळ सुरू झाली होती. दक्षिणेमध्ये जर बघितलं तर ब्राह्मणांच्या चळवळ त्या ठिकाणी सुरू होत्या. तर ह्या चळवळी ज्या आता सुरू झाल्या होत्या, अस्पृश्यांच्या चळवळी या आता भारतामध्ये सुरू झाल्या होत्या आणि महात्मा फुलेच्या चळवळीला वारसा म्हणून शाहू महाराजांनी आपली चळवळ आता सुरू केली होती. आपल्याला माहिती आहे की महात्मा फुलेच्या चळवळीचा धागा धरून त्या शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना त्यांनी सुरू केल्या होत्या, सामाजिक चळवळ सुरू केली होती. आणि याच्यामध्ये एक कल्याणकारी संस्थान म्हणून या जे कागदचं संस्थान होतं शाहू महाराजांचं ते संस्थान होतं. त्याचबरोबर तुमचं बडोद्याला सयाजीराव गायकवाडांचं संस्थान सुरू होतं. त्यांनी देखील सामाजिक चळवळ सुरू केली होती. आणि या शाहू महाराज संस्थानाच्या माध्यमातून मग गरिबांसाठी वेगवेगळ्या योजना या शाहू महाराजांनी सुरू केल्या होत्या. त्याच्यामध्ये धरणं, तलाव, अन्नधान्याचं वाटप, स्वस्त धान्याचं वाटप, त्याचप्रमाणे आणखी त्या योजना अस्पृश्यांसाठी अस्पृश्यता मुक्ती योजना शाहू महाराजांनी सुरू केली होती. त्याचप्रमाणे 26 जानेवारी 1902 ला या शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी काय केलं होतं, पण आपल्या संस्थानामध्ये 50% राखीव अस्पृश्यांसाठी जागा ठेवल्या होत्या. म्हणजे संस्थानामध्ये काम करत असताना 50% जागा त्या आपल्या अस्पृश्यांसाठी होत्या. आणि त्यानंतर मग बाबासाहेब नंतर कोलंबियाला गेले, धुळून प्लॅस्टर होऊन आले, अर्थशास्त्राची पीएचडी केली आणि बाबासाहेब मुंबईमध्ये आले. त्याच वेळेस सयाजीराव गायकवाड देखील या मुंबईमध्ये आले होते आणि त्यांना कोणीतरी सांगितलं त्यांच्यावर एक अस्पृश्याचा मुलगा पीएचडी घेऊन आलाय, पदवी घेऊन आलाय. सयाजीराव बोलले चला मला त्यांना भेटायचं कोण आहे तो बाबासाहेब कोण. स्वतः मोटरीने शिवाजी शाहू महाराज तिथे आले आपल्या परेडला बाबासाहेबांची भेट घेतली आणि बाबासाहेबांना सांगितलं की तुम्हाला समाज कार्यासाठी जे काय लागेल ते मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. त्याच वेळेस बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेब बोलतो की मला आता एक समाजासाठी मूकनायक नावाचं वृत्तपत्र तयार करायला म्हणजे सुरू करायचं आहे. तर त्याच वेळेस शाहू महाराजांनी काय केलं की तुम्ही 25 रुपयाचं धनादेश त्यावेळेस 25 रुपये बाबासाहेबांना दिला आणि तुम्ही सांगितलं तुम्ही तुमचं मूकनायक जे वृत्तपत्र आहे ते सुरू करा. आणि बाबासाहेबांना त्यांनी पैसे दिल्यानंतर 31 जानेवारी 1920 ला बाबासाहेबांनी मूकनायक सुरू केलं. बाबासाहेबांची भेट घेतल्यानंतर शाहू महाराजांनी परत आणखी त्यांना सांगितलं की आपल्याला आता अस्पृश्यांसाठी काम करायचं, तुम्ही मला कोल्हापूरला येऊन भेटा. त्याप्रमाणे बाबासाहेब मग कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेबांची एक गेस्ट हाऊसला बाबासाहेबांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर बाबासाहेबांना त्यांनी सत्कार केला. बाबासाहेबांना एक दलिता फेटा आपण म्हणतो, बाबासाहेबांना दलिता फेटा त्यावेळेस तिथे शाहू महाराजांनी दिला होता. दलिता फेटा दिला बाबासाहेबांना त्यांच्या मोठ्या मुलं फिरवलं, रथामध्ये फिरवलं आणि नंतर मग एक प्रचंड सभा त्या गंगावेच्या ठिकाणी सत्यशोधक मैदानावर झाली. आणि त्या संस्थेला बाबासाहेबांना सांगितलं की तुम्हाला एक कार्य करायचंय, तर एका मोठं एक अधिवेशन किंवा एक परिषद, तुम्ही फार मोठी परिषद तुम्ही या माझ्या ठिकाणी मानगावला घ्या. आणि त्याप्रमाणे मग बाबासाहेबांनी पुढे तयारी केली आणि पुढे बाबासाहेबांनी 20 मार्चची परिषद आहे ती परिषद 21 मार्च 1920 रोजी बाबासाहेबांनी परिषद केली. बाबासाहेब परिषदेसाठी 2 दिवस अगोदरच शाहू कोल्हापूरला आले होते, कागदच्या ठिकाणी मानगाव ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी त्यांचे कुमार विद्यालयामध्ये बाबासाहेबांची व्यवस्था केली होती आणि त्या ठिकाणी मग ते कुमार विद्यालय होतं. त्या ठिकाणी बरेच जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते अगोदरपासून तिथे आले होते. बाबासाहेब 2 दिवस अगोदर तिथे आले आणि नंतर 21 मार्च आणि 20 मार्च 21 मार्च आणि 22 मार्च या 2 दिवस ही परिषद तिथे घेतली. आणि या परिषद 21 मार्चला सुरू झाली. 21 मार्चला सुरू झाल्यानंतर 5000 लोक त्या परिषदेला हजर होते. आणि परिषद सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे त्या ठिकाणचे कुलकर्णी वगैरे होते त्यांनी काय केलं की 21 मार्चची तर सभा झाली, परंतु त्यांनी असे अफवा पोहोचवली की ही बाटलेल्या लोकांची सभा आहे, बाटलेल्या लोकांच्या सभेला कोणी जाऊ नका, अशा प्रकारे त्यांनी कुलकर्णी आणि लोक होते त्याप्रमाणे त्यांनी एक अफवा पसरवली.
तरी पण 22 तारखेला भरपूर लोक त्या ठिकाणी आले आणि 22 तारखेला दादासाहेब इनामदार नावाचे जे ग्रंथ होते त्यांनी बाबासाहेबांचं तिथं स्वागत केलं आणि त्यांनी भाषण केलं आणि त्या ठिकाणी मग बाबासाहेबांनी एक भाषण पण बाबासाहेबांचं भाषण झालंय की आपण काय करतोय की बाबासाहेब जन्माने जे श्रेष्ठ आहेत आणि पवित्र आहेत त्यांना आपण ब्राह्मण वर्ग मानतोय आणि आपण दुसरा वर्ग कोणाला मानतोय जन्मांनी जे कनिष्ठ आहेत परंतु अपवित्र आहेत परंतु ब्राह्मणेतर आहेत असा जो वर्ग आणि तिसरा वर्ग जो आहे तो आपला अस्पृश्याचा वर्ग असं बाबा सांगितलं की अजून आपल्याला बाहेर पडायचंय आपल्यासाठी शाळा नाही आपल्यासाठी पाणी नाहीये आपल्यासाठी रस्ते नाहीये आपल्यासाठी हक्काचं काही नाहीये आपल्याला राजकीय सत्ता मिळवायची आपल्याला सामाजिक स्थैर्य प्राप्त करायचे नुसतं सत्य मिळवायचं आहे ते बोलतायत परंतु ही गोष्ट काय आहे पोकळ आहे अशा प्रकारे बाबासाहेबांचं भाषण केलं आणि त्या भाषणाला नंतर दुपारी 3 वाजता शाहू महाराज तिथे आले आणि शाहू महाराज आल्यानंतर बाबासाहेबांनी तिथे शाहू महाराजांनी भाषण केलं शाहू महाराजांनी काय भाषण केलं की आज तुम्हाला तुमचा उद्धार करता मिळाला आहे बाबासाहेबांशिवाय तुमचा उद्धार कोणी करू शकणार नाही तुमच्या हातापायातील बेड्या तुटून तुम्हाला माणूस मिळवून देईल एक दिवस असा होईल की बाबासाहेब अस्पृश्याचे नव्हे तर या पूर्ण भारताचे नेते होतील अशा प्रकारचा बाबासाहेबांनी तिथे शाहू महाराजांनी तिथे बाबासाहेबांबद्दल उद्गार काढले आणि हाच बाबासाहेबांचा पहिला लढा होता माणगाव परिषद बाबासाहेबांनी जी माणगाव परिषद सुरू केली आणि त्यानंतर हा लढा सुरू झाला त्या लढा सुरू झाल्यानंतर हा आपल्या माहिती आहे 1970 जो रामजी शिंदे होते या विरुद्ध बोलले होते मग आता बाबा लोकांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं बाबासाहेबांबद्दल लोकांना चैतन्य निर्माण झालं होतं आणि हा चैतन्याचा जी तेवढ लढा आहे चैतन्याची ज्योत आहे अशीच ठेवायची असेल तर बाबासाहेबांनी आणखी एक परिषद नागपूर या ठिकाणी घेतला भारतीय परिषद परिषद अधिवेशन 1920 साली बाबासाहेबांनी घेतलं ते पुढे घेतलं तर नागपूर या ठिकाणी घेतलं आणि नागपूरमध्ये या ठिकाणी घेऊन 30 मे 1920 आणि 1 जून 1920 3 वर्ष हे अधिवेशन चाललं आणि या अधिवेशनात देखील बाबासाहेबांनी शाहू महाराजांना बोललं शाहू महाराजांना त्यावेळेस अनेक पत्र लोकांनी पाठवली अनेक धमक्या दिल्या शाहू महाराजांना धमक्या दिल्या की तुम्ही त्या अधिवेशनाला जाऊ नका म्हणून परंतु शाहू महाराज कोणत्याही धमकीला घाबरले नाही शाहू महाराज त्या अधिवेशनात देखील बाबासाहेबांच्या गेले आणि तिथे जो लढा होता त्या लढ्यामध्ये जवळजवळ भरपूर लोक आले होते लाट्याकाट्या घेऊन लोक त्या ठिकाणी या अधिवेशनाला आले होते त्यात मध्ये समता सेंटर होतं समता सेंटरच्या तुकड्या होत्या बँड होते ढोल होते ताशे होते शाहू महाराज की जय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी काढत होत्या आणि या ठिकाणी प्रत्येकाने देखील काय विरोध केला परंतु आपलं जे लोकांचं बळ बघून तिथून ते पळून गेले आणि हे अशा प्रकारचं एक दुसरं अधिवेशन देखील या बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी घेतलं तिसरे बाबासाहेबांनी आता सामाजिक कार्यामध्ये बाबासाहेब आता होतेच बाबासाहेबांनी आता सामाजिक कार्यासाठी काहीतरी आपली संस्था असावी म्हणून बाबासाहेबांनी आता ठरवलं की आपण एक काहीतरी समाजासाठी लढण्यासाठी काहीतरी संस्था पाहिजे म्हणून त्यांनी बहिष्कृत हितकारी सभा अशा प्रकारची संस्था काढण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी 9 ते 24 रोजी दामोदर हॉल या ठिकाणी एक मीटिंग बोलवली आणि या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की आपल्याला बहिष्कृत समाजाच्या हक्कासाठी जागृती करणं फार महत्वाचं आहे आणि याच्या रक्षणासाठी उन्नतीसाठी आपल्याला एक संस्था काढणं महत्वाचं आहे आणि या मीटिंग मध्ये मग त्यांनी ठराव मानला की आपण एक संस्था काढूया आणि त्यानुसार मग 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारी सभा या सभेची स्थापना बाबासाहेबांनी केली आणि शिकवा चेतवा आणि संघटित करा त्यांचं काय होतं ध्येय म्हणजे ब्रीदवाक्य काय होतं शिकवा चेतवा आणि संघटित करा शिकवा म्हणजे सुशिक्षित व्हा नुसतं शिक्षित व्हावं नका तो सुशिक्षित व्हा आणि त्यानंतर बोलला की चेतवा म्हणजे तुमच्यामध्ये जी भिन्नतेची भावना आहे ती काढून टाका आणि चेतवा तुम्ही स्वतःला चेतवा आणि या समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणून तुम्ही तुमचं उद्दिष्ट गाठा तुम्ही याप्रमाणे वागा आणि संघटित व्हा संघटना झाल्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही म्हणून त्यांनी बहिष्कृत हितकारी सभाची स्थापना करून या संस्थेच्या माध्यमातून जळगाव असेल पनवेल असेल अहमदाबाद असेल सोलापूर असेल या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या वसतिगृह काढले महार हॉकी क्लब महार मुलासाठी हॉकी क्लब स्थापना बाबासाहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून केली आणि एक सरस्वती विलास नावाचं एक मासिक बाबासाहेबांनी या संस्थेच्या माध्यमातून काढले अशा प्रकारे बाबासाहेबांनी जी बहिष्कृत हितकारी सभा म्हणजे आपली चळवळ आता
सुरू झाली होती स्पृश्यांना चळवळीमध्ये बाबासाहेब घ्यायला म्हणजे लोक पण देखील यायला लागले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी मग आता 1924ला दिल्ली काढल्यानंतर पुढे काय करायचं, पुढे देखील मग बाबासाहेबांनी ठरवलं की आता ही ज्योत तर तेव्हाच ठेवायला पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी एक महाड 14 तळ्याचा सत्याग्रह ही म्हणजे लोकांपुढे ही योजना सांगितली. ही आपल्याला माहित आहे त्यावेळेस मग मुंबई प्रांत होता, हा संपूर्ण मुंबई प्रांत होता. त्यावेळेस काय आपली म्हणजे विधानसभा जी होती ती मुंबई प्रांताची होती. आणि मुंबई प्रांतामध्ये संपूर्ण महाराष्ट्र गुजरातचा काही भाग हा पूर्ण त्यामध्ये होता. 1923ला 4 ऑगस्ट 1923ला या मुंबई इलाक्याच्या मध्ये सिके बळे नावाचे म्हणजे आमदार होते. सिके बळेने एक ठराव मांडला होता. विधानसभा म्हणा तुम्ही मुंबई इलाक्यामध्ये विधानसभेमध्ये एक ठराव मांडला की अस्पृश्यासाठी सर्व काही ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाण आहेत ते सार्वजनिक ठिकाण सर्व खुले झाले पाहिजे, सर्व हॉस्पिटल खुले झाले पाहिजे, हॉटेल खुले झाले पाहिजे, सार्वजनिक जे ठिकाणी विहीर आहेत, तलाव आहेत ते खुले झाले पाहिजे. असा प्रकारचा ठराव सिके बोले त्यांनी या मंडळावर टाकला आणि या मंडळामध्ये तो पास झाला होता. या पास झाल्यानंतर मग याचा जीआर निघाला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व मुंबई कमिटीचा जीआर निघाला की हे अस्पृश्यासाठी सर्व या सार्वजनिक ठिकाण आहेत हे खुले झालेले आहेत. त्याचप्रमाणे मग या दासगाव महाडच्या बाजूला दासगाव म्हणून होतो. या दासगावमध्ये देखील दासगाव नगरपालिकेने देखील त्याला मंजूर केला आणि या ठरावाची अंमलबजावणी देखील या दासगाव नगरपालिकेने सुरू केली होती. तर आता दासगावमध्ये झाले तर महाडमध्ये देखील व्हायला पाहिजे. मग महाडमध्ये देखील त्या काळचे एक सवर्ण होते. ते सवर्ण एक सुरेंद्र टिपणीस नावाचे ते महाडचे नगरपालिकेमध्ये सदस्य होते. त्यांनी देखील ठराव मांडला आणि हा ठराव देखील महानगरपालिकेमध्ये देखील पास झाला की सर्व अस्पृश्यासाठी सर्व पाणवठे सर्व सार्वजनिक ठिकाणे हे खुले झाले. परंतु अंमलबजावणी होत नव्हती. मग अंमलबजावणी करायची तर मग बाबासाहेबांचे सहकारी जे होते त्यांनी ठरवलं की आता आपण एक सभा एक परिषद अस्पृश्याची परिषद घेऊ आपण या महाड या ठिकाणी घेऊया. त्या ठिकाणी महाडचा जो एरिया होता त्या ठिकाणी सैनिक जास्त होते, आपले जे लोक होते सैन्यामध्ये जास्त होते. तर मग सभात्याग नावाचे मिलिटरीचे ऑफिसर होते त्यांनी 3 महिने रजा टाकली आणि महाडला आले आणि या सभेच्या तयारीसाठी ते लागले. ही तयारी करत असताना आपले जे तिथले सैनिक होते किंवा जे कामगार म्हणजे जे कामगार होते म्हणजे जे सरकारी ठिकाणी काम होते ते लोक तिथे जवळ काही लोक 1 महिना अगोदर आले आणि या कामाच्या सुरुवात केली. तर महाड परिसरामध्ये त्यांनी आपण महाडमध्येच घेऊया. महाडमध्ये याची कारण होती की काय होतं माहिती का की बाबासाहेब विद्वान झाले होते आणि अशा विद्वान गोष्ट आपण आपल्या या महाडच्या परिसरामध्ये बोलूया. आणि इथे जे बोलतात ना आम्ही फार विद्वान आहे, स्पृश्याला जे बोलतात ना आम्ही फार विद्वान आहे, त्या विद्वानाला आपला एक विद्वान आणून त्यांना दाखवूया की विद्वान किती आहे म्हणून त्यांनी बाबासाहेबांना ठरवलं की महाडला इथं आपण बाबासाहेबांना आणायचं. आणि त्यानंतर महाड परिसरामध्ये बरेच लोक आपले मेन ठिकाण होतं. महाड त्या एरियामधलं मेन ठिकाण होतं आणि जे आपले लोक होते हे महाडला आपल्या कामासाठी यायचे. ते कामासाठी आल्यानंतर त्यांना देखील काहीतरी पाणवठा हे आपल्यासाठी आहे खुलं किंवा शहराच्या ठिकाणी आमच्यासाठी खुले आहे मग त्यांना तर त्याचा उपयोग घेता येईल. पण हे देखील कारण होतं. आणि तिसरं कारण होतं की बाबासाहेब एवढे मोठे झाले नाही का, एवढा मोठा पदर घेतला अस्पृश्यामध्ये कोणीच एवढा पदर नाहीये. हे बाबासाहेब आपल्या एरियामध्ये आपल्या इलाक्यामध्ये बाबासाहेब पाहायला मिळतील म्हणून बाबासाहेबांना बोलायचं त्यांनी ठरवलं. आणि बाबासाहेबांची तारीख ठरली 20 आणि 19 मार्च आणि 20 मार्च 1927 तारीख ठरली. बाबासाहेबांना बोलवायला मग बाबासाहेबांना निमंत्रण दिलं. बाबासाहेब पण मग त्या 19 तारखेला 18 तारखेपासून लोक महाडला यायला सुरुवात केली होती. 19 तारखेला लोक बाबासाहेब सकाळीच निघाले आणि बाबासाहेब तिथे दुपारी पोहोचले. त्यानंतर 19 महासभा या नावाने ती परिषद झाली. तर सभा कुठे घ्यायची हा पण परिषद होता. म्हणजे त्यांच्याकडे प्रश्न होता की सभासद घ्यायची कुठे, जागा देत नव्हते कोणी, पुरुषाला कोणी जागा देत नव्हते. मग त्यावेळेस एक थिएटर होतं, एक थिएटर होतं. त्या थिएटरमध्ये तमाशा व्हायचा. तर त्या रात्रीला तमाशा व्हायचा आणि या थिएटर होतं मुस्लिम माणसाचं होतं. त्यांनी विनंती केली की आमची दिवसा परिषद आहे, आमची दिवसा परिषद रात्री आम्ही काय प्रॉब्लेम होणार नाही, तुमचे तमाशाचे प्रोग्राम जे काय ते रात्री होतील
तुम्ही आम्हाला भाड्याने द्या. आणि त्या मुस्लिम माणसाने ते थिएटर भाड्याने दिलं. आणि त्याच दिवशी मग लोकांनी पण तिथे मग 1920 राहायसाठी काय चट्टे आणणं, बांबू आण, कळशान किंवा जे राहायची खायची प्यायची व्यवस्था तिथे आपल्या लोकांनी केली. तर बरेच लोक येणार होते. मग प्रत्येक बांबू लावून त्यांनी काय त्याची थोडी व्यवस्था केली. आणि मग बाबासाहेब तिथे पोहोचले. दुसऱ्या दिवशी 19 तारखेला बाबासाहेब पोहोचल्यानंतर बाबासाहेबांची सभा झाली. बाबासाहेब सभेला आल्यानंतर त्याच्याबरोबर दोन कृष्ण म्हणजे ब्राह्मण लोक होते. एक तर गंगाधर सहस्रबुद्धे आणि दुसरं भाईचित्ते आणि गंगाधर सहस्रबुद्धे यांचे भाषण झाले. बाबासाहेब उभे राहिले. बाबासाहेब उभे राहिले असताना लोकांनी बाबा तिथे पण काट्या घेऊन आले. लोक त्यावेळेस आपल्याबरोबर जास्त लोक होते ते काट्या घेऊन जायचे. तर तिथे काट्या जवळजवळ 5,000च्या वरती लोक आले होते. आणि त्यांनी त्या काट्या सगळ्या उंच करून बाबासाहेबांना अभिवादन केलं. बाबासाहेबांनी बंगाली टाईपचा पोशाख परिधान केला होता. आणि बाबासाहेबांचं भाषण जवळजवळ 1 तास चाललं. आणि 1 तास झाल्यानंतर मग काळोख आला. आणि नंतर मग ती सभा संपली. आणि दुसऱ्या दिवशी परत सभा होणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुलवामा जिल्हा बहिष्कृत परिषद सुरू झाल्यानंतर तिथे त्याच वेळेचा एक स्वामी श्रद्धानंद नावाचे एक तिथले एक साधू होते. परंतु ते पुरोगामी साधू होते. ते अस्पृश्याच्या बाजूने साधू होते. त्यांचा त्या ठिकाणी शोध झाला होता. अगोदर शोध झाला होता. मग बाबासाहेबांनी जो सभा सुरू व्हायची त्यावेळेस त्या स्वामी श्रद्धानंद यांचा दुखवण्याचा ठराव पहिला मंजूर केला. 10 मिनिटं सभा शांत म्हणजे 10 मिनिटं थांबले ते. आणि 10 मिनिटानंतर मग परत सभा सुरू झाली. त्या सभेमध्ये जवळजवळ 18 ठराव पास झाले. या 18 ठरावामध्ये की सार्वजनिक स्थळं आपल्यासाठी खुली करावीत. बहिष्कृत वर्गामध्ये जे आहे बहिष्कृत वर्ग आहे ते यांना नोकऱ्या द्याव्यात. नोकरीमध्ये भरती करावी. जवळजवळ 18 ठराव त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मांडले. आणि 18 ठराव या सभेमध्ये पास झाले. दुपार झाली होती. परिषद संपली. दुपार झाली. चित्रे आभार प्रदर्शन करण्यासाठी उभे राहिले. आणि आभार प्रदर्शन करून आता सांगितलं की आता आपण कुठे जायचंय. तर आपण आता 14 ड्रायव्हरती आपण जाऊया तुम्हाला लहानपण नक्की नाही का. आणि आता महाराष्ट्र परिषदेने तो ठराव देखील मंजूर केला आहे. आता आपण पाणी पिण्यासाठी आपण 14 ड्रायव्हर करू. 14 ड्रायव्हरती गेले. तिथे पाणी प्यायले. पाणी पिल्यानंतर वापस येत असताना मग त्या तिथे जे स्पृश होते त्यांनी काय केलं सगळीकडे जळमळून केली. हे लोकांनी तळ पाठवलं आणि आता काय करणार ते विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन आता विश्वेश्वर देखील पाठवणार. असे ते स्पृश सगळीकडे गेले. सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये गेले. आणि तिथले लोक जे आले मारामारी सुरू झाली. आपले लोक काही जेवले होते, काही जेवत होते, काही आता जेवण करून आराम करत होते, काही वापस जायला तिकडे होते. तशी मारामारी सुरू झाली. ही सगळी मारामारी सुरू झाली असताना कोणीतरी सांगितलं बाबासाहेब गेस्ट हाऊस काय होते. बाबासाहेबांकडे गेले कोणी आपले कार्यकर्ते आणि सांगितलं की मारामारी सुरू झाली. बाबासाहेब आले आणि बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही मारामारी करू नका. आपल्या लोकांना बाबासाहेबांनी शांत केलं. आणि एक तार करायला सांगितलं त्यांच्या सहकार्याला की तुम्ही तार करा, कलेक्टरला तार करा आणि कमिशनरला तार करा, पोलीस कमिशनरला तार करा. त्याच्यानंतर मग 4-5 तासानंतर ते कमिशनर आणि पोलीस आले. आणि मग तो जो व्हिडिओ होता टिकळकर नावाचा त्या टिकळकर सोबत बाबासाहेबांची चर्चा झाली. आणि त्यानंतर मग ती मारामारी वगैरे काय असेल ती संपली. परंतु त्यांनी मग काय केलं की विश्वेश्वराचं मंदिर पाठवणार म्हणून किंवा आता हे काहीतरी परत करणार म्हणून त्यांनी काय केलं जो 14 तळ होतं ते 14 तळातून 108 गागरी पाणी काढलं. आणि 108 गागरी पाणी काढून त्याच्यामध्ये गाईचं शेण वगैरे ते जे काय बोलतात पंचांग नाही का ते त्याच्यामध्ये म्हणजे दूध ताक गाईपासून वगैरे दूध ताक दही लोणी आणि तूप असं पंचांग वगैरे बोलतात ते टाकलं. आणि ते तर टाकून ते शुद्ध केलं. आणि त्याच्यानंतर मग पंचगव्य त्यानंतर मग या 14 जणांची केस बाबासाहेब पुढे जिंकले. आणि पुढे 5 आरोपीला त्यांची सजा झाली. 5 आरोपीला जे स्पृश्य होते ते 5 आरोपी त्यांना सजा झाली. सजा झाल्यानंतर मग आपल्या लोकांमध्ये चर्चा आलं नाही का चैतन्य की आपल्या पाठीमागे कोणतरी आहे. आणि मग पुढे बाबासाहेबांनी पुढे मग नंतर मग बहिष्कृतच्या माध्यमातून आता बाबासाहेबांना ही जो विजवायची नव्हती. मग बाबासाहेबांनी ठरवलं की आता आपण सत्याग्रह
हा आता आपण चालू ठेवायचा. बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये बहिष्कृत भारतमध्ये म्हणजे बातमी टाकली की तुम्हाला आता पुढचं आंदोलन करायचं आहे. आंदोलन करण्यासाठी तुम्ही नावं द्या बहिष्कृत भारतच्या कचेरीमध्ये नावं द्या आणि त्याप्रमाणे लोक नावं द्यायला लागली. आणि त्यानंतर मग त्यांनी दुसरं जे आंदोलन केलं ते होतं मनुस्मृती धरणाचं. त्यावेळेस देखील बाबासाहेब टिळक आपलं 14 जाऊन तिथे आंदोलन करणार होते. परंतु त्यावेळेस त्यांनी तिथल्या अस्पृश्य लोकांनी एक कोर्ट केस टाकली होती आणि सांगितलं होतं की हे प्रायव्हेट आहे, हे तळ प्रायव्हेट आहे, सार्वजनिक नाहीये. आणि तुम्ही त्यांनी मनाई हुकूम पण मिळवला होता या तळ्यावरती कोणी आंदोलन करू नये. बाबासाहेबांनी ते ऐकलं की त्यांचा मनाई हुकूम आहे, कोर्टाचा मनाई हुकूम आहे, ते जायचं नाही आता. आणि मग बाबासाहेबांनी मनुस्मृती धरण या ठिकाणी केलं. तर तो होता 25 डिसेंबरला मनुस्मृती धरण केलं. ते देखील ब्राह्मण दाखवून बाबासाहेबांनी केलेलं. त्यानंतर ते बाबासाहेबांचं आंदोलन होतं पुढे 27 झालं. परत बाबासाहेबांनी 27 दुसरं आंदोलन केलं. ते होतं की अंबादेवी मंदिर आंदोलन. अंबादेवी मध्ये काय तुळजापूरची अंबादेवी नाही होती, तर ही होती अंबादेवी अमरावतीच्या अंबादेवी. 1925 ला त्यावेळेचे त्यांचे पदाधिकारी होते, तर त्यांनी एक अंबादेवी ट्रस्टला एक अपेक्षा केलं होतं की तुम्ही अस्पृश्याला देखील या ठिकाणी प्रवेश द्यावा, परंतु प्रवेश दिला नाही. त्यावेळेचे एक दादासाहेब पाटील नावाचे एक ग्रस्त होते, त्यांना आठवण होता पंजाबराव देशमुख अमरावतीचे माहिती आहे का, पंजाबराव देशमुख मोठं ग्रस्त होतं. त्यांनी एक ट्रस्टला आठवण होता की तुम्ही आम्हाला परमिशन द्या मंदिरामध्ये जायसाठी. परंतु त्यावेळेचे विश्वस्त दादासाहेब खापर्डे नावाचे विशिष्ट होते, त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला 3 महिन्याची मुदत द्या, 3 महिन्यामध्ये आम्ही अस्पृश्याला मंदिरामध्ये प्रवेश देतो. परंतु 3 महिन्यात 2 वर्ष झाले तोपर्यंत त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश दिला नाही. मग दादासाहेब पाटील असतील, पंजाबराव देशमुख असतील आणि माधवराव मिश्रा म्हणून होते, हे मेन होते तिथे माधवराव मिश्रा. मग यांनी काय ठरवलं, मिटिंग घेतली. मिटिंग 2-3 आपण 27 एक बैठक घेतली आणि ठरवलं की आता आपण आंदोलन करायचं आणि आंदोलनासाठी बाबासाहेबांना बोलवायचं. मग बाबासाहेब या आंदोलनासाठी 13 आणि 14 नोव्हेंबर 1927 ला बाबासाहेब तिथे आले आणि तिथे आंदोलन केलं. आणि आंदोलन केल्यानंतर परंतु ते आंदोलन झाल्यानंतर देखील त्यांच्यामध्ये काय फरक पडला नाही. परत ज्यावेळेस आंदोलन होतं 14 नोव्हेंबर 1927 ला, त्या दिवशी बाळाराम बाबासाहेबांचे मोठे बंधू यांचं निधन झालं होतं. त्या निधन झाल्याची तारीख बाबासाहेबांना आली, परंतु बाबासाहेब तिथे देखील म्हणजे काय जमवलेले आहेत. हा कार्यक्रम पूर्ण केला बाबासाहेबांनी. तिथे देखील त्या बाळारामांना श्रद्धांजली वाहिली. आणि पुढे आणखी हे आंदोलन जे आहे ते 2008 म्हणजे 15/2/1928 ला देखील दुसरं आंदोलन केलं. आणि या आंदोलनामध्ये पुढे मात्र दुसऱ्या काय परमिशन तर मिळालीच नाही. परंतु त्यानंतर दुसरं आंदोलन होतं पर्वती मंदिर आंदोलन. ते पर्वती मंदिर म्हणजे हे पुण्याचं हे पर्वती जे होतं हे एका देवीचं मंदिर होतं. हे त्या काळचे बाळाजी बाजीराव पेशवे यांनी त्यांच्या आईच्या इच्छा होती की ते मंदिर बांधावं. आणि त्या आईच्या इच्छे खातर त्यांच्या मुलाने हे मंदिर बांधलं होतं. आणि हे मंदिर म्हणजे प्रसिद्ध मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये देखील अस्पृश्यांना परमिशन नव्हती. आणि मग त्या मंदिरामध्ये देखील त्यावेळेचे ट्रस्टला अर्ज केला की तुम्ही आम्हाला परमिशन द्या. त्यावेळेचे ते पुण्यामधले आपले एक पदाधिकारी होते शिवराम कांबळे, त्यांनी त्यांना आंदोलन अर्ज दिला होता. परंतु त्याचं काय ऐकलं नाही. त्यांनी सांगितलं की हे प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट असल्यामुळे तुम्हाला काय आम्ही परमिशन देऊ शकत नाही. त्यानंतर मग बाबासाहेबांना बोलवत ठरवलं की बाबासाहेब या पर्वतीच्या आंदोलनासाठी SM जोशी, नागा गोरे, शिरोभाऊ लिंबू त्या काळचे परिवर्तनवादी नेते होते. त्यांच्याबरोबर बाबासाहेबांनी ठिकाणी 13 ऑक्टोबर 1929 ला या पर्वती या ठिकाणी देखील बाबासाहेबांनी आंदोलन केलं. आणि सत्याग्रहाची अस्पृश्य समाजाला संघटित करण्याचे काम, जनजागृती करण्याचे काम बाबासाहेबांनी तेवढं ठेवलं. त्यानंतरचे काळाराम मंदिर 1930 ला काळाराम मंदिर बाबासाहेबांनी केलं. माहिती की 2 मार्च 1930 ला बाबासाहेबांनी तिथले जे नाशिकचे कार्यकर्ते ते बाबासाहेबांना भेटले होते आणि आम्ही आंदोलन आता करतोय असं सांगितलं होतं. बाबासाहेब तिथे आले. बाबासाहेबांनी 2 तारखेला तिथे एक मिटिंग घेतली. मोर्चा काढला. मोर्चा तो काळाराम मंदिरावरती केला, परंतु मंदिराचे द्वार बंद केले. त्याच्यानंतर मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालं. आणि सभेमध्ये झाल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की आता जी ज्योत आहे ही आपण काळाराम मंदिराची आंदोलनाची ज्योत आता आपण पेट ठेवायची. त्या ठिकाणी प्राणाराज जॉर्ज असतील, पंडित पवनदास असतील, नाईक असतील, शासने असतील आणि सुद्धा दादासाहेब गायकवाड
हे मेन त्यांचे कार्यकर्ते होते. मग यांनी हे जे आंदोलन होतं हे जवळजवळ 3 मार्च 1930 पासून जे सुरू केलं, जवळजवळ त्यानंतर आपल्याला 9 एप्रिल 1930 ला तिथे रामनवमी होती. रामनवमीच्या ठिकाणी त्यावेळेस दंगा झाली, बाबासाहेबांना पण दगड लागले. हे आंदोलन जवळजवळ 1934 पर्यंत हे आंदोलन सुरू होतं. तर बाबासाहेबांनी सांगितलं की आता हे आंदोलन थांबवा, आंदोलनाने काय फरक पडत नाहीये. या आंदोलन आपल्याला कसं होतं, त्या आंदोलनामुळे काय झालंय की आपण का लढलो, हे सर्व आंदोलन काय केलंय, दीर्घकाळ आपल्याला आपला हा जो मंदिर आहे हे काय मंदिरामध्ये घुसणं हे काय आपल्याला होतं, पण आपण देखील मनुष्य आहोत, आपण देखील म्हणजे हिंदू आहोत, आपल्याला तुझा हक्क मिळाला पाहिजे म्हणून आपण आंदोलन केलं. आपल्याला दीर्घकाळ लढावं लागेल. तुम्हाला माहित होतं अस्पृश्य आहात तुम्ही, तुम्हाला हे 1-2 दिवस लढून चालणार नव्हतं, तुम्हाला दीर्घकाळ तुम्हाला लढावं लागेल. म्हणून मी आंदोलन एवढं चाललं. तुम्हाला संघटित होणं फार महत्वाचं होतं, म्हणून मी तुम्हाला संघटित करण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला राजकीय सर्वोच्च मिळायला पाहिजे, आपल्याला सरकारी सर्वोच्च मिळायला पाहिजे. सरकार देखील आपल्या बरोबर नाहीये, सरकार देखील आपल्या बरोबर असायला पाहिजे. म्हणून मी आंदोलन एवढं केलं. म्हणून बाबासाहेबांनी हे आंदोलन केले. पुढे गोलमेज परिषदेच्या माध्यमातून देखील बाबासाहेबांनी लंडनमध्ये जाऊन आपली राजकीय मागण्या केल्या नाही का. बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार तिथं आपल्याकडून मागून घेतला मतदानाचा अधिकार, राजवंशासाठी मतदानाचा अधिकार पाहिजे, तो मंजूर करून घेतला. परंतु आपल्याला माहित आहे की स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मागून घेतला. पण गांधींनी परत आंदोलन केलं पुणे करारामध्ये, परत तो आपला स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार केला आणि आपला तो आता जो आहे राखीव मतदारसंघाचा अधिकार तो आपल्याला मिळाला. त्याचा स्वतंत्र मिळाला असेल तर आपले जर प्रत्येक नेते आपले झाले असतील तर तो अधिकार गांधीच्या आंदोलनामुळे बाबासाहेबांनी जर आपल्याला स्वतंत्र जेव्हा मिळतंय तर ते त्याच्यामध्ये काय लांबून नये म्हणून बाबासाहेबांनी तो पुणे करार केला, गांधीचा जीव वाचवला. म्हणून बाबासाहेबांनी ते आंदोलन सुरू केले. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी जे आंदोलन केले ते आंदोलनात फक्त ते असताना बाबासाहेबांनी फार मोठा अभ्यास केलेला आहे. अभ्यास असं केला की बाबासाहेबांनी आज सांगितलं उद्या आंदोलन केलं नाही, तसेच बाबासाहेबांनी पूर्वनियोजित अभ्यास केलेला आहे. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा विचार करून बाबासाहेबांनी आंदोलन केले आणि कोणतेही सर्व आंदोलन जे केले ते कायद्याच्या म्हणजे संसदेमध्ये राहून कायद्याच्या कक्षामध्ये राहून बाबासाहेबांनी आंदोलन कोणतं पण आंदोलन केलं असतं. आता बाबासाहेबांना विचारलं गेलं होतं त्याच्यामध्ये 14 दिवस आम्ही मारामारी करतो म्हणून लोक, तुम्ही बाबासाहेबांनी सांगितलं की मारामारी करायचं म्हणून. कायद्याच्या माध्यमातून त्यांनी तो विषय संपादन केलेला आहे, कोर्ट केस जिंकलेले नाही का. तर बाबासाहेबांनी आंदोलन केले जवळ कायद्यासाठी, कायदा बघून केले. आणि अशा प्रकारे मी जो विषय होता मला सांगायचं जास्त, परंतु विषय वेळ पण झालेला आहे आणि मला वारंवार सूचना येतात, त्यानुसार मी हा विषय जरा घाईमध्ये पण घेतलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल नसेल माहिती नाही, परंतु मला मुंबई प्रदेशने जी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तिथेच थांबतो. जय भीम.